Now, next is determine whether the function f is continuous on the set of real numbers where f of x is equal to 3x plus 1 for x less than 2 is equal to 7 for 2 less than or equal to x less than 4 is equal to x square minus 8 for x greater than or equal to 4. If it is discontinuous, state the type of discontinuity. At the type of discontinuity, there are two types of discontinuity. First is jump discontinuity, and second is removable discontinuity. Now, removable discontinuity already we studied. When we can remove the discontinuity to continuity, it is removable discontinuity by changing the value of the function. Jump discontinuity, when limit x tends to a minus f of x, that is left hand limit, and limit x tends to a plus f of x, that is right hand limit. Both limit are exist but not equal to each other. Then this is jump discontinuity. म्हणजे आपण लेफ्ट हँड लिमिट काढू शकतो, त्याची काही ना काही व्हॅल्यू मिळेल. राईट हँड लिमिट पण काढू शकतो, त्याची काही ना काही व्हॅल्यू मिळेल. पण ती जी व्हॅल्यू आहे ती अनइक्वल असेल, म्हणजे लिमिट ऑफ द फंक्शन नॉट एक्झिस्ट. देन इट इज कॉल्ड जम्प डिस्कंटिन्युटी. आपण लेफ्ट हँड लिमिट काढू शकतो, राईट हँड लिमिटही काढू शकतो, बट बोथ व्हॅल्यूज आर डिफरंट. तर अशा वेळी जो फंक्शन आहे त्याला किंवा ती जी कंटिन्युटी आहे त्या कंटिन्युटीला काय म्हणायचं, जम्प डिस्कंटिन्युटी. आणि जे रिमूव्हल डिस्कंटिन्युटी मागच्या प्रॉब्लेममध्ये जसं बघितलं त्या पद्धतीनं जर प्रॉब्लेम दिलेला असेल आणि आपण डिस्कंटिन्युटी रिमूव्ह करत असो तर त्याला काय म्हणायचं, रिमूव्हेबल डिस्कंटिन्युटी. आता या ठिकाणी फंक्शनचा जो टाईप आहे तो लेस दॅन ग्रेटर दॅनच्या फॉर्ममध्ये दिला, म्हणजे ती जी व्हॅल्यू आहे दिली व्हेरिएबलची. लास्ट टाईपमध्ये कसं होतं, एक्स इज नॉट इक्वल टू एनी नंबर और एक्स इज इक्वल टू एनी नंबर. हा अशा पद्धतीचा एक क्वेश्चन आणि दुसऱ्या पद्धतीचा हा एक क्वेश्चन. आता या प्रॉब्लेममध्ये काय कशा पद्धतीने सॉल्व करायचं ते बघू. So all these functions are polynomial functions. This is constant function. So all polynomial function are continuous on its domain. So all these three functions are continuous for every real number because these are polynomial function. But there is chances to discontinuity. The given function is discontinuous at x is equal to 2 and at x is equal to 4. कारण इथपर्यंत जी व्हॅल्यू आहे एक्स इज लेस दॅन 2, म्हणजे हा फंक्शन केव्हा अप्लाय करायचा, वेन व्हॅल्यू ऑफ एक्स इज लेस दॅन 2. हा फंक्शन केव्हा अप्लाय करायचा, वेन व्हॅल्यू ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2. देन परत म्हणजे इथं 2 इथं एंड होतो, इथं स्टार्ट होतं, इथं 4 एंड होतं, इथं 4 स्टार्ट. अशा पद्धतीनं जिथे कुठे नंबर्स दिलेले असतील तर हे नंबर्सला आपल्याला त्या फंक्शनची कंटिन्युटी चेक करावी लागेल. फॉर्मॅट तोच, लिमिट ऑफ द फंक्शन इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. So let us check the continuity of the given function for x is equal to 2 and for x is equal to 4. So first check the continuity at x is equal to 2. पहिल्यांदा जी कंटिन्युटी चेक करते at x is equal to 2 साठी करू. कसं करता येईल, for x is less than 2 पहिली, that is left hand limit x tends to 2 minus. 2 मायनस कशासाठी, व्हॅल्यू ऑफ एक्स इज लेस दॅन 2 आहे म्हणून एफ ऑफ एक्स इज इक्वल टू. सो लिमिट एक्स टेन्स टू 2 मायनस. हा मायनस याचा अर्थ फक्त लेफ्ट हँड लिमिट होतं, याचा अर्थ 2 मायनस झाला असा वगैरे काही नाही आहे. सो फंक्शन कोणता घेण्यात येईल, 2 मायनससाठी, म्हणजे व्हॅल्यू ऑफ एक्स इज लेस दॅन 2, दिस इज 3x प्लस 1. आता याची लिमिट काढून टाकू. इट सिम्पल अल्जेब्रिक फंक्शन आहे किंवा पॉलिनॉमियल फंक्शन आहे. डायरेक्ट एक्स रिप्लेस बाय 2 प्लस 1, सो 3 2 6 प्लस 1 7. This is equation 1. Now for x greater than 2, आता x less than 2 झाला, x greater than 2 म्हणजे राईट हँड लिमिट x टेन्स टू 2 प्लस व्हॅल्यू ऑफ x इज ग्रेटर दॅन 2, म्हणजे राईट साईडला व्हॅल्यू असेल 2च्या. सो म्हणून राईट हँड लिमिट x टेन्स टू 2 प्लस व्हॉट इज एफ ऑफ x. आता x ग्रेटर दॅन 2 हे झालं, 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 2 पेक्षा जास्त आहे. फंक्शन इज 7, सो आन्सर इज 7, इक्वेशन 2. नाउ फॉर एक्स इज इक्वल टू 2, तीन पद्धती. वेन व्हॅल्यू ऑफ एक्स लेस दॅन 2, लेफ्ट हँड लिमिट, व्हॅल्यू ऑफ एक्स ग्रेटर दॅन 2, राईट हँड लिमिट, व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू 2, व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. So limit
इथे लिमिट नाही ना. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू टू कुठं आहे इथे. टू लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स इथे इक्वल टू ना, म्हणजे एक्सची व्हॅल्यू टू जर असेल तर फंक्शनची व्हॅल्यू काय असायला पाहिजे 7. सो एफ ऑफ 2 इज इक्वल टू काय मिळेल 7. दिस इज थर्ड. सो फ्रॉम 1 to 3, फ्रॉम 1 2 and 3 काय म्हणू शकतो आपण. लिमिट एक्स टेन्स टू 2 मायनस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 2 प्लस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ 2. लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू राईट हँड लिमिट इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. याचाच अर्थ लिमिट ऑफ द फंक्शन इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. सो देअरफॉर एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू 2. फंक्शन कसं असेल कंटिन्युअस असेल. कुठे कंटिन्युअस असेल ॲट एक्स इज इक्वल टू 2ला कंटिन्युअस असेल. नाव चेक फॉर कंटिन्युटी ॲट एक्स इज इक्वल टू 4. 4 रिपीट होत आहे म्हणून 4साठी कंटिन्युटी चेक करू. ॲट एक्स इज इक्वल टू 4. पहिली कंडिशन सेम. लेफ्ट हँड लिमिट फॉर एक्स लेस दॅन 4. दिस इज लेफ्ट हँड लिमिट. लिमिट एक्स टेन्स टू 4 मायनस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू limit x tends to 4 minus what is f of x, x less than 4. This is 7. Equation 1 2 3 4. For x greater than 4, right hand limit find out करायची. limit x tends to 4 plus f of x is equal to limit x tends to 4 plus f of x is here. X is greater than 4. X square minus 8. So put 4 square minus 8. 16 minus 8, that is 8. Equation 5. So there is no need to find the value of the function because left hand limit is not equal to right hand limit. So therefore limit x tends to 4 minus f of x is not equal to limit x tends to 4 plus f of x. Therefore f of x is discontinuous at x is equal to 4. आता लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट बोथ आर अनइक्वल. दोन्ही सारख्या नाही आहेत. याचा अर्थ हा फंक्शन लिमिट म्हणजे फंक्शनची लिमिट एक्झिस्ट नाही म्हणजे तो फंक्शन कसा असेल डिसकंटिन्युअस असेल ॲट एक्स इज इक्वल टू 4. म्हणजे फंक्शन हा सगळ्या रिअल नंबरसाठी कंटिन्युअस असेल. फक्त एक्स इज इक्वल टू 4साठी तो कसा असेल डिसकंटिन्युअस असेल. अँड लिमिट ऑफ द लेफ्ट हँड लिमिट इज नॉट इक्वल टू राईट हँड लिमिट. सो धिस डिसकंटिन्युटी इज विच टाईप जम्प डिसकंटिन्युटी. Jump discontinuity. So this is jump discontinuity, and the function is continuous all the numbers, all the real numbers, but it is discontinuous at x is equal to 4. X is equal to 4. So since one of the three condition does not hold at x is equal to 4, the function hence f of x is discontinuous at x is equal to 4. Okay, therefore the function f of x is continuous on its domain except at x is equal to 4. There exists a jump discontinuity at x is equal to 4. तर कुठलाही रिअल नंबर समजा आपण या फंक्शनसाठी अप्लाय केला तर ऑब्व्हियसली फंक्शन कंटिन्यूस असणार आहे. फक्त एका ठिकाणी तो डिसकंटिन्युअस राहील आणि कुठल्या ठिकाणी ॲट एक्स इज इक्वल टू 4 बिकॉज लेफ्ट हँड लिमिट इज नॉट इक्वल टू राईट हँड लिमिट. So it is jump discontinuity. Now next question is, if f is continuous at x is equal to 1, where f of x is equal to sine of pi x upon x minus 1 plus a for x less than 1, twice pi for x is equal to 1, 1 plus cos of pi x upon pi in bracket 1 minus x whole square plus b for x greater than 1, then find the values of a and b. आता फंक्शन ऑलरेडी हा कंटिन्युअस दिलेला आहे आणि आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ए आणि बीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. Now as given f of x is continuous at x is equal to 1, so therefore limit x tends to 1 minus f of x, that is left hand limit, is equal to limit x tends to 1 plus f of x, that is right hand limit, is equal to f of 1, that is value of the function.
आता फंक्शन जर कंटिन्युअस असेल ॲट पर्टिक्युलर पॉईंट एक्स इज इक्वल टू 1 तर त्या फंक्शनची लेफ्ट हँड लिमिट, त्या फंक्शनची राईट हँड लिमिट आणि त्या फंक्शनची व्हॅल्यू ऑफ द फंक्शन या तिन्ही व्हॅल्यू कशा असतील, इक्वल असतील. याच्यावर आपण ए आणि बीची व्हॅल्यू फाइंड आउट करू. आता कसं करता येईल, फर्स्ट लिमिट x tends to 1 minus f of x means sin of phi x upon x minus 1 plus a is equal to limit x tends to 1 plus f of x म्हणजे x is greater than 1. So 1 plus cos of phi x upon here phi 1 minus x whole square is equal to value of the function f of 1, here x is equal to 1, that is twice pi. म्हणजे x ची व्हॅल्यू जेव्हा लेस दॅन 1 असेल तेव्हा हा फंक्शन येईल, x ची व्हॅल्यू जेव्हा ग्रेटर दॅन 1 असेल तेव्हा हा फंक्शन येईल आणि x ची व्हॅल्यू इक्वल टू 1 असेल दॅट इज व्हॅल्यू ऑफ द फंक्शन म्हणजे twice pi. आता ॲट अ टाइम सॉल्व करता येईल किंवा सेपरेट सॉल्व करता येईल, कसंही सॉल्व केलं तरी सारखं आहे. b ची व्हॅल्यू कुठे गेली, हां इथं प्लस b. So separately solve करो. This is suppose equation star. Therefore consider limit twice pi is equal to, पहिल्यांदा हे घेऊ आपण, फर्स्ट इज इक्वल टू थर्ड लिमिट x tends to 1 minus sin of pi x upon x minus 1 plus a. So first is equal to third, हे घेऊ. So twice pi is equal to, याला सिम्प्लिफाय करू, लिमिट x टेन्स टू 1 मायनस, आता इथे मायनस नाही लिहिलं तर चला सिम्पल 1 लिहिलं तरी सफिशियंट आहे. साइन ऑफ पाई एक्स, सो दिस इज ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन अँड लिमिट इज नॉट टेन्स टू 0, सो फर्स्ट यूज सबस्टिट्यूशन मेथड. सो पुट x is equal to 1 plus h as x tends to 1, h tends to 0. So now new limit is h tends to 0, sin of pi as it is x replaced by 1 plus h divided by x replaced by 1 plus h minus 1 plus a. 1 minus 1 cancel, 0, here h limit h tends to 0, sin of pi into 1 pi plus pi h upon h only plus a. लेफ्ट हैंड साइड में twice pi है. लिमिट h टेंस टू 0, साइन ऑफ पाय प्लस पाय एच, पाय प्लस म्हणजे थर्ड क्वाड्रंट. सो साईनचं कन्वर्शन कशात होईल मग, साईनमध्येच राहील बिकॉज पाय आहे. सो साइन ऑफ पाय एच, आता पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, पाय प्लस, सो थर्ड क्वाड्रंटमध्ये रेशो कसा असतो, साइन रेशो ऑल साइन टॅन म्हणजे निगेटिव्ह, सो मायनस साइन पाय एच. By using allied angle, all sin tan cos. इथे टॅन रेशो पॉझिटिव्ह असतो, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. पाय प्लस, सो दिस इज पाय, पाय प्लस म्हणजे थर्ड क्वाड्रंट. सो थर्ड क्वाड्रंटमध्ये साइन रेशो कसा असेल, निगेटिव्ह असेल, म्हणून मायनस साइन पाय एच डिवायडेड बाय हियर एच प्लस ए. सो लिमिट एच टेन्स टू 0. आता साइन पाय एच अपॉन एच आहे, मायनस तर बाहेरच निघून जाईल, एची लिमिट तर एच असेल. साइन ऑफ पाय एच अपॉन सिम्पल एच, तर आपण काय करू, इथे पायची ॲडजस्टमेंट करू, प्लस ए. कळलं सर. सो मायनस एची लिमिट 1, 1 इंटू पाय म्हणजे पाय, सो मायनस पाय प्लस ए. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ ट्वाईस पाय. आपण पाय या बाजूला घेऊन येऊ म्हणजे प्लस पाय होईल. सो ए इज इक्वल टू ट्वाईस पाय प्लस पाय 3 पाय. अशा पद्धतीने आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळेल, एची. So we got value of a is equal to 3 pi. From equation star, twice pi is equal to limit x tends to 1 plus cos pi x upon pi 1 minus x whole square plus b. आता आपण इथे सेकंड आणि थर्ड ही व्हॅल्यू घेतली. So limit x tends to 1, again trigonometric function, so use substitution because x tends to 1. So here put x is equal to 1 plus h as x tends to 1, h tends to 0. So by using substitution,
limit h tends to 0, 1 plus cos of pi as it is, x replaced by 1 plus h divided by again pi as it is bracket 1 as it is minus x replaced by 1 plus h whole square plus b. इथून आपल्याला बीची व्हॅल्यू मिळून फक्त लिमिट सिम्प्लिफाय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. h टेन्स टू 0, 1 प्लस कॉस ऑफ पाय प्लस पाय h upon y 1 minus 1 0 minus h whole square simple h square plus b 1 minus 1 0 minus h ब्रॅकेट कंप्लीट होऊन जाईल, त्याचा होल स्क्वेअर म्हणजे h स्क्वेअर, कारण मायनसचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह असतो. सो लिमिट h टेन्स टू 0, 1 plus cos of pi plus pi h. Pi plus pi is third quadrant, cos ratio in third quadrant negative, so minus cos pi h divided by pi h square plus b. 1 minus cos म्हणजेच 2 sin square, जो अँगल असेल त्याचा हाफ. सो लिमिट h टेन्स टू 0, 2 sin square pi h by 2 divided by pi h square plus b. तर 2 sin square आहे, 2ला लिमिटच्या बाहेर काढून टाकून बीची लिमिट तर बीच राहील. सो 2 लिमिट h टेन्स टू 0 sin square याला आपण समजू शकतो pi h by 2. पाय पण बाहेर काढून टाकून 2 आपण पाय कसा ठेवू, साइन ऑफ pi h by 2 अपॉन h याचा होल स्क्वेअर असं जास्त सोपं जाईल. ठीक आहे, पायला बाहेर काढलं, टूला बाहेर काढलं, साइन स्क्वेअर आहे, इथे एच स्क्वेअर आहे म्हणजे होल स्क्वेअर घेता येतं. साईनसोबत पुन्हा पायच्या पॉईंट इथे सिम्पल एच. आता इथे अँगल ॲडजस्टमेंट करू आपण. लिमिट एच टेन्स टू 0 साइन पाय एच बाय 2 अपॉन एच, इथे पाय बाय 2 मल्टिप्लाय करू इथे, आणि न्यूमरेटरला सुद्धा पाय बाय 2 मल्टिप्लाय करू याचा होल स्क्वेअर प्लस सिम्पल. इथे एच सोबत कोण आहे, पाय बाय 2, इथे सिंगल एच आहे म्हणून एचला कशाने मल्टिप्लाय करा, पाय बाय 2ने मल्टिप्लाय करा डिनॉमिनेटरला, म्हणून न्यूमरेटरला सुद्धा पाय बाय 2ने मल्टिप्लाय. सगळं ऑपरेशन आतमध्ये करा, ब्रॅकेटचा काय आहे स्क्वेअर. सो 2 by pi here, limit of this function is equal to 1, this is pi by 2, so simple pi by 2 whole square is b. So 2 pi raised to the power 2 upon pi, 2 चा स्क्वेअर म्हणजे 4, एक पाय कॅन्सल म्हणजे 2 to the 4 b. ओके, लेफ्ट साईडला काय आहे ट्वाइस पाय, इथं प्रत्येक लेफ्ट साईडला ट्वाइस पाय असेल. सो ट्वाइस पाय इज इक्वल टू इथे काय उरलं पाय बाय 2 प्लस b. ओके, नाउ b इज इक्वल टू, सो देयरफॉर b इज इक्वल टू ट्वाइस पाय मायनस पाय बाय 2, सो 4 पाय मायनस पाय 3 पाय बाय 2. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ b. तर अशा पद्धतीने आपल्याला ए आणि बी दोघांच्या व्हॅल्यू मिळतील. एची व्हॅल्यू किती आली होती थ्राईस पाय, आणि बीची व्हॅल्यू किती आलेली आहे इथे 3 पाय बाय 2. सो ऑल इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑफ कंटिन्युटी आर कम्प्लिटेड. इक्वल टू, नॉट इक्वल टू, त्याच्यानंतर लेफ्ट हँड लिमिट, राईट हँड लिमिट, असे पूर्ण क्वेश्चन, रिमूव्हल, डिस्कंटिन्युटी झालं, सगळे क्वेश्चन संपलेले आहे. इथे ॲक्टिव्हिटी 1 ते तुम्ही कंप्लीट करायची अँड सॉल्व एक्सरसाइज 8.1 ॲज वेल ॲज मिसलेनियस एक्सरसाइज 8.